सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला परीक्षेचं स्वरूप समजावून घ्यायचं आहे आणि परीक्षेसाठी अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत सो त्यांच्यामध्ये नवीन सिलेबस बद्दल किंवा परीक्षेच्या स्वरूपाबद्दल सो त्या ठिकाणी संभ्रम आहे, तो दूर करण्यासाठीच त्या ठिकाणी मी आजचं लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। किंवा 18 महिन्याला आपण 3 स्लॉट मध्ये डिवाइड करतो। हा सीसॅट विषय काय आहे, क्वालिफाइंग आहे। तुम्ही जर याच्या 200 पैकी 66 मिळवले तरच तुमचा सामान्य अध्ययनचा पेपर चेक होतो, नाही तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या पहिल्या स्टेजमधून बाहेर आहे। एवढ्या विषयांचा अभ्यास करून सिलेक्ट होणारा पोरगा हा हुशार असू शकतो, पण तो उद्या जर प्रशासनात गेल्यानंतर करप्शन किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करायला लागला तर तो राक्षसापेक्षा कमी नाही। मग असा राक्षस आपल्या सिस्टीमनं घडवू नये म्हणून 4थ्या नंबरचा पेपर डेलिबरेटली ऍड केला। त्याचं नावच आहे नीतिशास्त्र, एथिक्स, मॉरॅलिटी, इंटिग्रिटी। पहा विद्यार्थी काय करत असतात, मुलाखती पाहत असतात। आता हे जे मोठे मोठे कोचिंग सेंटर्स असतात पहा, दिल्लीचे किंवा नॉर्थ इंडियन किंवा महाराष्ट्रातले पण म्हणावं लागेल आपल्याला, सो ते काय करतात, मुद्दामून असे काही क्वेश्चन टाकतात जे ऐकायला इंटरेस्टेड वाटतात, पण यूपीएससी असे प्रश्न कधीच विचारले नाही, आयोग विचारत पण नाही। मग सर हे रील्स वाले लोक किंवा हे जे यूट्यूबवरती मुलाखती टाकल्या जातात हे का बरं असे प्रश्न विचारतात, ते रील्स फेमस झाले पाहिजे। म्हणजे आता जे नवीन नवीन तयारी करणारे पोर आहेत त्यांना खूप भारी वाटतात, बरं मग असं असते का, बरं मग असे प्रश्न विचारतात का, आणि ते यूपीएससी कडे पाहताना त्याच अँगलने पाहायला लागतात, जे की पूर्णपणे खोटा अँगल असतो म्हणजे पाहण्याचा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ताच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो सर्वप्रथम मी लोकसत्ता वर्तमानपत्र समूहाचे आभार त्या ठिकाणी मानतो की त्यांनी मला या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लोकसत्ताच्या निमंत्रित करून माझ्या या विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करण्याची मला त्या ठिकाणी संधी दिली। सो आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्लॅनिंग करणार आहोत राज्यसेवा, एमपीएससी राज्यसेवा 2025, जे विद्यार्थी विशेषतः मराठी माध्यमामधून त्या ठिकाणी प्रिपेअर करताय, सो त्यांना मदत झाली पाहिजे प्लॅनिंग करण्यासाठी, म्हणून हे आजचं लेक्चर मी त्या ठिकाणी डिलिव्हर करतो आहे। सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला परीक्षेचं स्वरूप समजावून घ्यायचं आहे आणि परीक्षेसाठी अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। बघा आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी माझा एक अल्पसा परिचय देतो आहे। सो माझं नाव सागर देवेंद्र भस्मे, सो संचालक आहे मी विदर्भ आय एस अकॅडमी अमरावतीचा। सो यूपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवेच्या अनेक मुलाखतींचा मला अनुभव आहे। त्याच पद्धतीनं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर्फे जे इंटेलिजन्स ब्युरो आहे सो त्याच्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून 2017 मध्ये माझी निवड झाली होती, पण टीचिंग फील्डमध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळं मी हेच त्या ठिकाणी कंटिन्यू करतो आहे। सो आपण नियोजन करायला लगेच सुरुवात करूया त्या ठिकाणी। सो परीक्षेचं स्वरूप जे आहे, आता तुम्हाला माहिती असेल की बाबा यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी राज्यसेवेचा त्या ठिकाणी सिलेबस बनवण्यात आलेला आहे किंवा सेट करण्यात आलेला आहे 2025 पासून। असं का बरं केलेलं आहे एमपीएससीने किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने? सो त्याच्या मागचं सर्वात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे यूपीएससी मध्ये टक्का वाढवायचा होता मराठी मुलांचा। सो याच्यामध्ये व्हायचं असं दरवर्षी की एमपीएससीचा सिलेबस वेगळा आणि यूपीएससीचा सिलेबस वेगळा, हे असल्यामुळे असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना दोन पैकी एक ऑप्शन निवडावं लागायचं। एक तर तुम्ही यूपीएससी प्रिपेअर करा जर तुम्हाला आयएएस, आयपीएस, आयआरएस बनायचं आहे, किंवा ज्याला आपण सुपर क्लास 1 पोस्ट किंवा हायर गॅझेटेड पोस्ट ज्याला म्हणतो, सो किंवा त्याला कोव्हेनंट सर्व्हिसेस म्हणतात। सो तुम्हाला जर ती जॉईन करायची आहे तर तुम्हाला यूपीएससीची तयारी करण्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागायचा, आणि एमपीएससी राज्यसेवेतून जर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी हे पद मिळवायचे असेल तर वेगळा अभ्यास करावा लागायचा। त्यामुळे काय व्हायचं, विद्यार्थी स्प्लिट व्हायचे आणि त्यामुळे मराठी टक्का जो आहे यूपीएससीतून सिलेक्शनचा तो कमी होत गेला। म्हणून एक 10-12 वर्षानंतर याच्यावर वेगवेगळे आयोग बसवण्यात आले आणि त्यांनी दिलेल्या अहवालानुसार आता यूपीएससी सारखीच तंतोतंत एमपीएससी राज्यसेवा त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत सो त्यांच्यामध्ये नवीन सिलेबस बद्दल किंवा परीक्षेच्या स्वरूपाबद्दल सो त्या ठिकाणी संभ्रम आहे, तो दूर करण्यासाठीच त्या ठिकाणी मी आजचं लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे किंवा कंडक्ट करतोय, ज्यामध्ये तुमच्या मनातल्या बहुतेक प्रश्नांचे उत्तर जे आहे ते ऑटोमॅटिक लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाणार आहे। जो पोरगा शून्यापासून ज्याला प्रिपरेशन सुरुवात करायची आहे सो तोही विद्यार्थी हे लेक्चर पाहिल्यानंतर त्याला पूर्ण ह्या परीक्षेचा आवाका, आयडिया आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला लक्षात यायला लागतील म्हणजे। आणि ही सुरुवात आहे, आपण काय करतो आजच्या लेक्चरमध्ये, म्हणजे एकाच लेक्चरमध्ये सर्व म्हणजे डिटेलमध्ये समजावून सांगणं, मायक्रो ॲनालिसिस करणं इट इज इम्पॉसिबल, म्हणजे ते शक्य नाही आहे। सो एवढी मोठी एक्झाम, एवढे मोठे पद यूपीएससी मधून, आयएएस, आयपीएस, एमपीएससी मधून डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी सारखे पद जर तुम्हाला मिळत आहेत आणि सागर सरांच्या एकाच लेक्चरमध्ये
तुम्हाला सर्व ब्रह्मज्ञान मिळून जाईल येत्या लक्षामध्ये, सो ते शक्य नाही आहे. सो आपण काय करतो आजच्या लेक्चरमध्ये, बर्ड आय व्ह्यू म्हणजे एक ओव्हरऑल ती परीक्षा कशी आहे किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला स्टडी प्लॅन बनवायचा आहे, मेन म्हणजे परीक्षेचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे, सो त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चला एकदम बेसिक पासून जाऊया. यामध्ये परीक्षेचे 3 महत्त्वाचे टप्पे. आता काय आहे की UPSC MPSC राज्यसेवा 2025, सो हे सारखंच झालेलं असल्यामुळं मी कधी कधी UPSC म्हणेल किंवा कधी कधी MPSC म्हणेल, तर तुम्ही समजून घ्या की आता दोन्ही परीक्षा सारखं झालेलं असल्यामुळं सर UPSCलाच पॅरलल MPSC शब्द वापरतायत किंवा MPSC राज्यसेवेलाच पॅरलल UPSC शब्द वापरतायत. आलं लक्षामध्ये. आता ह्या दोन्ही परीक्षांचे स्वरूप जे आहे, सो त्यामध्ये 3 टप्पे आहेत जे महत्त्वाचे आहे. पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा आहे, दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आहे आणि तिसरा टप्पा हा मुलाखतीचा असणार आहे. सो हे 3 टप्पे याच्यामध्ये आहे. हे 3 टप्पे पार करून तुम्हाला त्या ठिकाणी पद याला गवसणी घालता येते किंवा या परीक्षेमध्ये यश मिळवता येते किंवा ध्येय प्राप्ती करता येते. आता याच्यामध्ये पूर्व परीक्षा कशी असणार आहे, तर पूर्व परीक्षा ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मी मराठी शब्द वापरलाय त्यासाठी बहुपर्यायी, कारण हे विशेषतः लेक्चर म्हणजे इंग्लिश मीडियमच्याही मुलांसाठी असं काही नाही आहे, परंतु विशेषतः आपण मराठी माध्यमाच्या मुलांसाठी हे कंडक्ट करतोय. कारण भरपूर मराठी माध्यमातल्या मुलांना असं वाटतंय की बाबा ही UPSC किंवा आता नवीन पॅटर्ननुसार MPSC परीक्षा फक्त ज्यांचा इंग्लिशवर चांगली कमांड आहे, इंजिनिअरिंग मेडिकल बॅकग्राऊंडचे जे मुलं आहे त्यांनाच ही परीक्षा आता देता येते. आपण आर्ट कॉमर्सवाल्या बॅकग्राऊंडच्या किंवा सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांचा याच्यामध्ये काही खरं नाही. सो असा जे विद्यार्थी विचार करतात त्यांच्या मनातला हा संभ्रम किंवा न्यूनगंड दूर करण्यासाठीच आजचं लेक्चर त्या ठिकाणी मी कंडक्ट करतोय. म्हणून इंग्रजी माध्यमातून करा, मराठी माध्यमातून करा, नॉलेज आहे येत्या लक्षामध्ये. सो त्याला माध्यमाचं मर्यादा नाही आहे. तुम्ही मराठीतून एक्सप्रेस करा तेही नॉलेज आहे, हिंदीतून करा तेही नॉलेज आहे, इंग्लिशमधून करा, फक्त तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. जर नॉलेज आहे आणि एक्सप्रेस करण्याची तुमच्याकडे ॲबिलिटी आहे, सो लँग्वेज इज नॉट बॅरियर, म्हणजे त्याच्यामध्ये भाषा हा कुठल्याच पद्धतीनं बॅरियर ठरू शकत नाही. मराठी माध्यमातूनही म्हणजे चांगले इंजिनिअरिंग मेडिकल बॅकग्राऊंड असणारे मुलंही मराठी माध्यमातून परीक्षा देऊन त्या ठिकाणी पास झालेले आहे. काही तुम्हाला माहिती असेल, अन्सार शेख सारखे म्हणजे हिंदी बॅकग्राऊंड असणारे मुलं मराठीतून पेपर देऊन देखील त्यांनी काय केलेलं आहे, चांगली रँक UPSCतून मिळवत IAS पदाला गवसणी घातलेली आहे. किंवा महाराष्ट्रामध्येच कौस्तुभ दिवेगावकर हे बेस्ट एक्झाम्पल आहे, जुनं एक्झाम्पल आहे, पण तो देशात 15 होता UPSC मधनं. सो त्यामुळे UPSC करा किंवा MPSC राज्यसेवा करा, सो माध्यमाचं त्याला बंधन नाही आहे. इंग्लिश माध्यमातून करा किंवा मराठी माध्यमातून करा, फक्त नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ते एक्सप्रेस व्यवस्थित करता आलं पाहिजे. हे 2 फॅक्टर तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरतीही बोलणार आहे. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्स पासून म्हणजे तुम्ही मला जेव्हा कमेंट बॉक्समध्ये कळवाल की सर आम्हाला हे आजचं तुमचं मार्गदर्शन आवडलेलं आहे, आम्हाला आणखी या परीक्षेबद्दल मायक्रो ॲनालिसिस हवं आहे, तसं मी तुम्हाला आणखी प्रत्येक मुद्द्यावरती त्याच्यावरती फोकस टाकून मी तुम्हाला ते क्लिअर करेल की म्हणजे वाचलेलं ज्ञान मिळवायचं कसं, मिळवलेलं ज्ञान परत एक्सप्रेस करायचं कसं, ह्या ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला व्यवस्थित करता आल्या तर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी पद मिळते. आपण त्याच्यावरती पण बोलू. आता बेसिक जाऊ आपण. पहिल्यांदा पूर्व परीक्षेची माहिती घेऊ. सो पूर्व परीक्षा जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, म्हणजे बहुपर्यायी असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न दिला राहील आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन्स असतील, ते ऑप्शन्स तुम्हाला निवडायचे असतील. म्हणायला सोपं आहे, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये तज्ञ असले पाहिजे किंवा तुमच्याकडं त्याचा चांगला डेटा किंवा नॉलेज असलं पाहिजे, तरच हे बहुपर्यायी प्रश्न सुटतात. आता तुम्ही नॉर्मली तलाठी भरती किंवा ह्याच्यामध्ये जे पेपर असतात की एकदम सोपे की खालीलपैकी सत्यशोधक, आता म्हणजे आजकाल तर एवढे सोपे प्रश्न तलाठ्याला पण विचारत नाही, म्हणजे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, मग मी उत्तर मारणार महात्मा ज्योतिराव फुले, या काइंडचे नसतात. थोडेसे ॲनालिटिकल असतात, म्हणजे तुम्हाला ते सत्यशोधक समाजाबद्दल डिटेलमध्ये माहिती विचारू शकतात, अशा पद्धतीचे ते प्रश्न असतात. 4 ऑप्शन्स असतात, त्यापैकी उत्तर निवडायचं असते. आपण त्या प्रकाराला बहुपर्यायी प्रकार म्हणतो. म्हणजे सो ती पूर्व परीक्षा ही बहुपर्यायी प्रकाराची असणार आहे. आता त्यात कोणकोणते विषय असतात, त्याला मार्क्स किती आहेत ते आपण पुढे डिस्कस करू. त्यानंतर मुख्य परीक्षा जी असणार आहे ही तुमची वर्णनात्मक असणार आहे आणि लेखी असणार आहे. सो तुम्हाला त्याच्यातला एक पेपर त्या ठिकाणी लेखी लिहायचा आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असतात, त्याचं लेखी उत्तर एक तर ते तुम्हाला 150 शब्दात किंवा 250 शब्दात व्यक्त करायचे असते. त्यानुसार तुम्हाला 10 आणि 15 मार्काचा एक प्रश्न त्याच्यामध्ये असतो. सो त्याला आपण मुख्य परीक्षा म्हणतो. आणि मुलाखत जी म्हणजे ॲक्च्युली मुलाखत हा शब्द वापरणंच मुळात चुकीचं आहे. UPSC मध्ये त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणण्यात आलेला आहे. नॉर्मली आपण ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतात पहा, त्याच्या आपण मुलाखती देतो, इंटरव्ह्यू देतो, परंतु UPSCनं डेलिबरेटली त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे पर्सनॅलिटी टेस्ट. तुमची व्यक्तिमत्वाची त्याच्यामध्ये चाचणी केल्या जाते, ना की तुमची मुलाखत घेतल्या जात. मुलाखतीमध्ये नॉर्मली तुमचं नॉलेज चेक केलं जाते.
नॉलेज तर त्यांनी ऑलरेडी तुमचं पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये चेक केलेलं आहे, त्यामुळे आता त्यांना नॉलेज चेक करायची गरज नाही. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही ऑनेस्ट आहात का की खोटारडे आहात, ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्याचं काम पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण व्यक्तिमत्व चाचणी म्हणतो, त्याच्यामध्ये घेतल्या जातं, जे मौखिक असते म्हणजे. सो ह्या 3 परीक्षा आहे. ह्या 3 परीक्षेचे बॅरियर जर तुम्ही क्रॉस केले तर तुम्ही पदाला गवसणी घालू शकता. आता सर अभ्यासाची सुरुवात कशी करायची, आता याच्यामध्ये नेक्स्ट असं आहे की आता जर तुम्ही 2025 साठी तयारी करताय, मला लोकसत्ता समूहाने किंवा लोकसत्ता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवाल्यांनी मला जेव्हा अप्रोच केलं तेव्हा मला त्यांनी तेच सांगितलं की सर 2025च्या अटेम्प्टसाठी UPSC असू द्या किंवा MPSC राज्यसेवा असू द्या, तयारी कशी करायची आहे, सो याबद्दल मुलांना नियोजन बनवून द्या. सो त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, आता 2025च्या एक्झामसाठी ढोबळमानाने जर आपण विचार केला तर 18 महिन्याचा अवधी तुमच्याकडे आहे. सध्या तुमच्याकडे 18 महिने आहे. जर तुम्ही प्रॉपर युटिलाइज केले, ती एक म्हण आहे पहा, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणजे जर तुम्ही प्लॅन करायला चुकलात किंवा अपयशी ठरलात, मराठीत सांगायचं झालं तर तुम्ही प्लॅन बनवण्यात अपयशी ठरला तर तुम्ही ऑटोमॅटिक एका गोष्टीचा प्लॅन बनवतात, तो म्हणजे अपयशी होण्याचा. म्हणजे तुम्ही जर प्लॅनच नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही अपयशी नक्की होणार. प्लॅन जर बनवत असाल तर भविष्यात कदाचित यशस्वी व्हाल, अयशस्वी व्हाल, त्याच्यात 50-50% चान्सेस आहेत. पण तुम्ही प्लॅनच नाही बनवलात तर अपयशी मात्र 100% होता तुम्ही. सो त्याच्यामुळं प्लॅन बनवलेला काय आहे आणि तो प्लॅन बनवल्यानंतर त्याच्यावरती चालणं, ते पण 1.5 वर्ष कन्सिस्टंटली, याच्यावरती तुमची पोस्ट अवलंबून आहे. म्हणून आपण आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी प्लॅन बनवून द्यायला मदत करतोय. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही नाही बनवू शकत का प्लॅन? तुम्हीही बनवू शकता, येत्या लक्षात. प्लॅन कोणीही बनवू शकतो, परंतु गोष्ट अशी आहे की आम्ही या स्पर्धा परीक्षेला आमच्या जीवनातले जवळपास 12 ते 13 वर्ष दिलेले आहे. सो त्यात अनेकदा आम्ही ह्या परीक्षा क्रॅक केलेला आहे, तिथपर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहे, पदांना गवसणी घातलेली आहे. सो गोष्ट अशी असते की स्वतः जाणार, अपयशी होणार, अपयशाचा म्हणजे ते म्हणतात ना, अपयश यशाची पहिली पायरी आहे. काही काही लोक अपयशाचा जिना चढून जातात म्हणजे पायऱ्यांचा. सो तसं करण्याऐवजी पुढच्याला ठेच मागचा शहाणा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखादा तज्ज्ञ व्यक्ती आहे, त्याला अनुभव आहे त्याच्यातला, सो त्याच्याकडून त्याचे अनुभव शेअर करायचे आणि मग पद मिळवायचं, त्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे अपयशी होण्याच्या शक्यता त्या ठिकाणी कमी होतात. म्हणून मी माझ्या अनुभवानुसार जे परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेत जो अनुभव गेन केलेला आहे, सो त्याच्यानुसार मी तुम्हाला हा प्लॅन बनवून देतोय. ह्या प्लॅनवरती तुम्ही जर व्यवस्थित चालत असाल तर तुम्हाला यश नक्की मिळू शकते. आता याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा 18 महिन्याला आपण 3 स्लॉटमध्ये डिवाइड करतो, 6 महिने, 6 महिने आणि 6 महिने, असं 18 महिन्याला आपण 3 स्लॉटमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिल्या स्लॉटमध्ये काय करायचं आहे, सुरुवात करत असताना, आता तुम्हाला इन जनरल सांगतो पहा, विद्यार्थी काय करत असतात मोस्ट ऑफ द टाइम, मुलाखत पाहत असतात पहा, म्हणजे रील्समध्ये वगैरे, आजकाल रील्सचं कल्चर खूप आलेलं आहे यूट्यूबवरती. सो ते काय करत असतात, मुलाखती पाहत असतात. आता हे जे मोठे मोठे कोचिंग सेंटर्स असतात पहा, दिल्लीचे किंवा नॉर्थ इंडियन किंवा महाराष्ट्रातले पण म्हणावं लागेल आपल्याला, सो ते काय करतात, मुद्दामून असे काही क्वेश्चन टाकतात जे ऐकायला इंटरेस्टेड वाटतात, पण UPSC म्हणजे मेन्स, आता मी एवढे पॅनल फेस केलेले आहे, MPSCतून राज्यसेवेचे पण केलेले आहे, UPSCचे पण केलेले आहे, पण मला असे विचित्र प्रश्न आयोगाने कधीच विचारले नाही. मला एकदम जनरलिस्टिक क्वेश्चन विचारण्यात आले. त्याच्यानंतर माझा हिस्ट्री ऑप्शनल आहे तर मला त्याच्यावर स्पेसिफिक क्वेश्चन विचारण्यात आले. पण असे जे आंबट चिंबट क्वेश्चन म्हणा वगैरे वगैरे, जे तुम्ही याच्यावरती वाचत असता, सहसा त्या रील्समध्ये पाहत असता, असे प्रश्न कधीच विचारले नाही आणि आयोग विचारत पण नाही. मग सर हे रील्सवाले लोक किंवा हे जे यूट्यूबवरती मुलाखती टाकल्या जातात, हे का बरं असे प्रश्न विचारतात? ते रील्स फेमस झाले पाहिजे. म्हणजे आता जे नवीन नवीन तयारी करणारे पोरं आहेत त्यांना खूप भारी वाटतात, बरं मग असं असते का, बरं मग असे प्रश्न विचारतात का, आणि ते UPSC कडे पाहताना त्याच अँगलनी पाहायला लागतात, जे की पूर्णपणे खोटा अँगल असतो म्हणजे पाहण्याचा. सो त्याच्यामुळं कृपया रील्सकडं किंवा यूट्यूबवरती जे मॉक इंटरव्ह्यूज असतात ते पाहून तुम्ही जजमेंट घेऊ नका UPSCचं, माझं तुम्हाला सांगणं आहे. सो जेन्युइनली मुलांनी मुलाखतीचा विचार केल्यापेक्षा सुरुवातीला हा विचार केला पाहिजे की मला मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेत यश कसं संपादन करता येईल. कारण मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, ही पर्सनॅलिटी टेस्ट आहे. मुलाखत म्हणजे इन सेन्स पर्सनॅलिटी टेस्ट आहे. सो याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी जर चांगली असेल, तुम्ही जर ऑनेस्ट असाल आणि एखाद्या प्रश्नाचे 2 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले जरी नाही तरी तुमचं या परीक्षेमध्ये आरामात काय होऊ शकते, सिलेक्शन होऊ शकते. हीच एक त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे. मग आता तयारी करताना कुठून सुरुवात करायची सर? आणि मुलाखतीचा राहिला प्रश्न, सर मुलाखतीला सर ते प्रश्न विचारतात, मी पाहिलेलं आहे, त्या प्रश्नाचे उत्तर हे पोरं चुटू देतात, मग त्यांचा भारतामध्ये चांगला रँक येतो, महाराष्ट्रामध्ये चांगला रँक येतो. सर तेवढं नॉलेज माझ्याकडे असेल का? माझं ह्याच्यावरती तुम्हाला एक सिंपल म्हणणं राहील, जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करता, पूर्व परीक्षेचा अभ्यास करता,
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा ह्या परीक्षा क्रॅक करून जेव्हा तुम्ही मुलाखतीपर्यंत जाऊन पोहोचता तेव्हा ॲटोमॅटिकली ह्या परीक्षेला पोहोचल्यानंतर तुमच्याकडे खूप सारा कंटेंट येऊन जातो. फक्त तुम्हाला मौखिकदृष्ट्या तिथं तो व्यवस्थित डिलिव्हर करावा लागतो, बस एवढंच असते त्याच्यामध्ये. त्यामुळे मुलाखतीचा अशी वेगळी तयारी एकदम सुरुवातीपासून करण्याची काही एक गरज नाही आहे. मग सुरुवात कुठून केली पाहिजे? तर सुरुवातीला 6 महिने जे आहे ते तुम्ही पूर्णपणे मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यावरती भर दिला पाहिजे. मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना सोपी नाही आहे, 1750 मार्कासाठी आहे. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल जर एकंदरीत बोलायचं झालं तर 1750 मार्काचं आणि 300 म्हणजे 600 मार्काचे क्वालिफाईंग पेपर. सो असं ओव्हरऑल 1750 आणि ते 600 एवढ्या मार्काचं मटेरियल तुम्हाला लिहायचं आहे. मग तेवढं कंटेंट पण लिहिण्याइतपत तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. सो त्यासाठी सर्वात पहिले 6 महिने सुरुवातीला फक्त आणि फक्त पूर्णपणे मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा. तर मुख्य परीक्षेत काय काय असते हे पण आपण थोड्या वेळाने पाहू. आता मुख्य परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये एक प्रकार असतो, त्याला वैकल्पिक विषय असं म्हटलं जाते. त्याला इंग्लिशमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट असं म्हणतात. 2 विषय तुम्हाला ऑप्शनल घ्यावे लागतात. नॉर्मली जे विद्यार्थी ज्या विषयामध्ये तज्ज्ञ असतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना ज्या विषयामध्ये इंटरेस्ट असतो, चांगलं मार्गदर्शन अवेलेबल असते किंवा त्या ट्रॅक हिस्ट्री चांगली असते त्या विषयाची, जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेले असतात. आता मधल्या कालखंडामध्ये अँथ्रोपॉलॉजीच्या बाबतीत तसं पाहायला भेटते की विद्यार्थ्यांना अँथ्रोपॉलॉजीमध्ये इंटरेस्ट पण नसतो, विद्यार्थ्यांचा बॅकग्राऊंड पण नसतो, पण खूप सारे विद्यार्थी अँथ्रोपॉलॉजीमधून सिलेक्ट व्हायला लागले. त्याचा सिलेबस कमी आहे म्हणून अनेक जण अँथ्रोपॉलॉजी घेऊन तयारी करतात. असे वेगवेगळे कारणास्तव वैकल्पिक विषय वेगवेगळे विद्यार्थी निवडत असतात. सो वैकल्पिक विषय म्हणजे काय की तुम्हाला त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली असते वैकल्पिक विषयांची. सो त्याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल सर्व सब्जेक्ट असतात. हिस्ट्री, जिओग्राफी, फिजिक्स, केमिस्ट्री, त्याच्यानंतर मेडिकल पासून तर ॲनिमल हजबंड्री पासून तर सगळे विषय त्याच्यामध्ये असतात. सो तुम्हाला त्याच्यापैकी 2 म्हणजे एक विषय जो आहे सो तो वैकल्पिक विषय म्हणून निवडायचा असतो, ज्याचे 2 पेपर असतात 250 मार्काचे. आणि आयोगाचं म्हणणं आहे की तुम्ही मुख्य परीक्षा जेव्हा देता तेव्हा त्याच्यामध्ये 4 GS आणि 1 निबंधाचा पेपर असतो. ते आपण पाहू. त्याला सामान्य अध्ययन म्हणतो. आता सामान्य अध्ययनाचा अभ्यास तुमचा जनरलिस्टिक असला पाहिजे. यातून तुमचा जनरलिस्टिक अभ्यास कसा आहे हे चेक केला जाते. आणि ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषय हा प्रकार का बरं टाकण्यात आलेला आहे मुख्य परीक्षेत की तुम्ही एखाद्या विषयाचा किती खोलवर जाऊन अभ्यास करू शकता हे आयोगाला चेक करायचं असते. त्यामुळे त्यांना त्या वैकल्पिक विषयावर सखोल, तुम्हीच निवडलेले असतात ते, त्यामुळे त्याच्यावरती सखोल ह्या पद्धतीने प्रश्न विचारल्या जातात. मग आता हे वैकल्पिक विषय निवडताना मुलांची खूप जास्त तारांबळ होते. काही विद्यार्थी तर कोणीतरी सांगितलेलं आहे एखाद्या शिक्षकांनी, आता माझा हिस्ट्री ऑप्शनल आहे म्हणून मी हिस्ट्री ऑप्शनल बद्दल बोललो की विद्यार्थी काय करतात तो विषय निवडतात. एखादा विषय शिक्षक आहे त्याचा पॉल सायन्स चांगला असतो, एखादा शिक्षक आहे त्याचा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन चांगला असतो, एखादा अँथ्रोपॉलॉजी चांगला असतो, मग तो त्या पद्धतीने सांगतो म्हणून विद्यार्थी ते निवडून घेतात. मग त्यांना 1-2 वर्षांनी 3 वर्षांनी लक्षात येते की अरे यार हा आपण वैकल्पिक विषय निवडला पण आपल्याला याच्यात इंटरेस्टच नाही, आपल्याला काही समजत पण नाही याच्यातलं. मग तेव्हा परत दुसरा ऑप्शनल विषय निवडा आणि त्याचा अभ्यास करा, याच्यात खूप वेळ जातो. त्यामुळे ऑप्शनल विषय निवडताना कृपया घाई करू नये. काय करायचं, 6 महिने तुम्ही मुख्य परीक्षेचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला हिस्ट्री काय, जिओग्राफी काय, पॉलिटी काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे, त्याच्यानंतर हे समाजशास्त्र काय, हे सगळ्या विषयांचा तुमचा अभ्यास होतो, त्याची तोंड ओळख तुम्हाला होते. आणि त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात यायला लागते की आपला हिस्ट्रीकडं कल जास्त आहे, जिओग्राफीकडं कल जास्त आहे, पॉल सायन्सकडे आपला कल जास्त आहे, राज्यशास्त्राकडे चांगला कल आहे, अर्थशास्त्राकडे आहे का, समाजशास्त्राकडे आहे का, याची आयडिया तुम्हाला यायला लागते. आणि त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, तुमचा एक वैकल्पिक विषय निवडू शकता. म्हणून वैकल्पिक विषय 6 महिने तुम्ही GSचा जेव्हा सामान्य अध्ययन मुख्य परीक्षेचा जेव्हा अभ्यास करता 6 महिने, त्याच्यानंतर वैकल्पिक विषय निवडा आणि नेक्स्ट 6 महिन्याच्या स्लॉटमध्ये त्याचा अभ्यास करा. सोबत मुख्य परीक्षेचा अभ्यास तुमचा कंटिन्यू राहील. कारण 6च महिन्यात मुख्य परीक्षेचा अभ्यास ॲज इट इज होणं इम्पॉसिबल आहे, येतं लक्षात. कारण विषय खूप सारे आहे. म्हणून इथं ऑप्शनल निवडल्यानंतर दिवसातला अर्धा वेळ ऑप्शनल आणि अर्धा वेळ मुख्य परीक्षेचा राहिलेला अभ्यास असं तुम्ही पुढच्या 6 महिन्याच्या स्लॉटमध्ये करू शकता. म्हणजे एकंदरीत मला हे सांगायचं आहे तुम्हाला 6 12 महिने तुम्हाला पूर्णपणे मुख्य परीक्षेलाच द्यायचे आहे. आणि शेवटचे 6 महिने म्हणजे आता 6 महिन्यात म्हणजे पूर्व परीक्षा आता तुमची जवळ आलेली राहील 2025ची. सो त्याला 6 महिने पेंडिंग राहील. तुम्ही 2025 या वर्षात प्रवेश केलेला आहे, 6 महिन्यांनी तुमची आता पूर्व परीक्षा आहे, तर त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे पूर्व परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. त्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीने वैकल्पिक विषय किंवा मुख्य परीक्षेचा कुठल्याही विषयाचा अभ्यास करू नये. आता तुम्ही हा मला साहजिक प्रश्न विचाराल, सर 6 महिन्यात
पूर्व परीक्षेचा अभ्यास होईल का माझा? 100% होईल. मी त्याचंही प्लॅनिंग सांगणार आहे, कशा पद्धतीने होईल ते पण समजावून सांगणार आहे. आता आपण कशात हात घालू की मुख्य परीक्षेत काय काय असते. तर लक्षात घ्या, मुख्य परीक्षेमध्ये 4 सामान्य अध्ययनाचे पेपर असतात, प्रत्येकी 250 मार्काचे, म्हणजे 4 पेपरचे त्या ठिकाणी 1000 मार्क्स होतात. हे पेपर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. ही कशी आहे, बहुपर्यायी आहे का? नाही. हे जे आहे हे तुम्हाला रायटिंगमध्ये आहे, म्हणजे लेखी स्वरूपात काय करायचं आहे, लिहायचं आहे. वर्णनात्मक आहे ही, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे लेखी स्वरूपात लिहावे लागतात. नॉर्मली मी तुम्हाला म्हटलं होतं 150 किंवा 250 शब्दामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. आता सामान्य अध्ययन मध्ये कोणकोणते, सामान्य अध्ययन 1 मध्ये कोणकोणते विषय येतात? सो इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र हे 3 विषय येतात. आता तसं पाहिलं तर सर हे 3 तर विषय आहे, पण इतिहासाचा जर विचार करतो म्हटलं तर इतिहासामध्ये जगाचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, आणि जर तुम्ही MPSC राज्यसेवा करत असाल तर त्यात महाराष्ट्राचा पण इतिहास इन्क्लूड आहे. तसंच भूगोलाचं पण आहे. भूगोलामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, आणि MPSC राज्यसेवा करत असाल तर महाराष्ट्राचं पण भूगोल. त्यामुळे दिसायला तुम्हाला हे छोटं छोटं वाटते आहे, पण तुम्हाला डेडिकेटेडली ह्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. सखोल अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो. याला टोटल किती? 250 मार्काचं वेटेज आहे. सामान्य अध्ययन 2 मध्ये राज्यशास्त्र विषय आहे, ज्यामध्ये संविधान आणि पॉलिटिकल सायन्स आपण ज्याला म्हणतो त्याच्या वेगवेगळ्या थेरीजचं इन्क्लुजन आहे. त्यानंतर प्रशासन, गव्हर्नन्स येत्या लक्षामध्ये. सो त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध. सो ह्याला टोटल किती मार्क्स आहे? 250 मार्क्स आहे. GS3 मध्ये मेजरली अर्थशास्त्र असते, पर्यावरण आहे, त्यानंतर इंटरनल एक्सटर्नल सिक्युरिटी आपण त्याला सुरक्षा म्हणतो, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, आणि DM डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. सो ह्याला 250 मार्क आहे. आणि चौथा माझा सर्वात आवडता विषय, सो तो म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. हा आत्ता म्हणजे आयोगाने हा डेलिबरेटली ऍड केलेला सब्जेक्ट आहे. सामान्य अध्ययन 4. कारण असं भरपूरदा आयोगाच्या लक्षात यायला लागलं की आपण जे अधिकारी सिलेक्ट करतो हे हुशार आहे परंतु करप्ट आहे, म्हणजे त्यांचा कारभार रावणासारखा होऊन जातो. म्हणजे रावणाला आपण राक्षस म्हणतो, येतं लक्षात, कारण तो करप्ट होता. जरी तो खूप ज्ञानी विद्वान होता, चांगला प्रशासक होता, परंतु त्या ठिकाणी स्त्रीलंपट असल्यामुळे आपल्याला स्त्रीलंपट म्हणावं लागेल कुठंतरी, म्हणजे किंवा स्त्रियांचं अबडक्शन करत असल्यामुळे आपण त्यांना राक्षस या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. सो त्यामुळे अधिकारी पण तसेच असू शकतात. एवढ्या विषयांचा अभ्यास करून सिलेक्ट होणारा पोरगा हा हुशार असू शकतो, पण तो उद्या जर प्रशासनात गेल्यानंतर करप्शन किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करायला लागला तर तो राक्षसापेक्षा कमी नाही. मग असा राक्षस आपल्या सिस्टीमनं घडवू नये म्हणून 4थ्या नंबरचा पेपर डेलिबरेटली ऍड केला. त्याचं नावच आहे नीतिशास्त्र, एथिक्स, मॉरॅलिटी, इंटिग्रिटी. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा माझा आवडता पेपर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट स्कोरिंग आहे. तुम्ही याच्यामध्ये म्हणजे हे बाकीचे GS आहे त्याच्यात तुम्ही म्हणजे खूप जास्त तयारी जर केली तर 100 म्हणजे 250 पैकी 100, 110 इथपर्यंत मार्क्स मिळवू शकता. पण हा असा विषय आहे सामान्य अध्ययन 4 ज्याच्यात तुम्ही 130, 140 पर्यंत पण त्या ठिकाणी जाऊ शकता जर तुम्ही चांगली तयारी करून गेले. म्हणजे 125 मार्कापर्यंत तर तुम्ही आरामात जाऊ शकता आणि खूप इझिली जाऊ शकता. तुम्ही ह्या प्रत्येक याच्यात प्रत्येक सामान्य अध्ययनाचा सिलेबस खूप वास्ट आहे, 1, 2, 3, पण 4चा त्या ठिकाणी मर्यादित आहे. म्हणजे जर सामान्य अध्ययनाची तयारी 1 करण्यासाठी तुम्हाला 3 महिने लागत असतील, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र ह्याला तयारी करण्यासाठी 5 महिने जर तुमचे जात असतील, आपण जर विचार केला त्याचा, तर किंवा 4-5 महिने जात असतील तर हा विषय 1.5 नाही तर 2 महिन्यातच तयार होणार आहे आणि याचा सिलेबस पण मर्यादित आहे. असो, आपण आणखी त्याचं मायक्रो ॲनालिसिस भविष्यात करणारच आहोत. पुढे जाऊया आपण. मेन्समध्ये ते 1000 मार्काचे 4 सामान्य अध्ययनाचे पेपर, त्याच पद्धतीनं निबंधाचा पेपर असतो. येत्या लक्षामध्ये त्या 2 सेक्शनमध्ये तुम्हाला निबंध दिले असतात 125 मार्काचे, आणि त्याच्यावरती कधी कधी काय करतात ते छोटे छोटे 50 मार्काचे पण निबंध या पद्धतीने करून देतात तुम्हाला. सो याला आपण निबंध म्हणतो. टोटल 250 मार्काचा हा पेपर आहे. आणि त्यानंतर जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, मी मगाशी म्हटलं होतं 250 मार्काचे 2 ऑप्शनल सब्जेक्ट, असं हे 750 वेटेज आला. आणि टोटल मगाशीचे 1000 आणि हे 750 म्हणजे टोटल 1750 मार्काची तुमची मुख्य परीक्षा आहे. त्याच पद्धतीनं मुख्य परीक्षेचे हे सगळे पेपर होण्याच्या आधी म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर येत्या लक्षामध्ये, निबंधाचा 1 आणि 2 वैकल्पिक विषय हे होण्याच्या आधी तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतात. एक म्हणजे मराठीचा पेपर असतो, दुसरा म्हणजे इंग्लिशचा पेपर असतो. हे दोन्ही पेपर प्रत्येकी 300 मार्काचे असतात आणि या पेपरमध्ये मिळालेले मार्क हे तुमच्या मेरिटमध्ये काउंट होत नाही. हे क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे. ह्या 2 विषयांमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये जर तुम्हाला 25% मार्क्स मिळत असतील म्हणजे 300 पैकी 75, 300 पैकी 75, तर तुम्ही क्वालिफाय होता. आणि क्वालिफाय झाल्यानंतर तुमचे बाकीचे सामान्य अध्ययनाचे पेपर चेक होतात. जर तुम्ही याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकले नाही तर तुमचे मेन्सचे पेपरच चेक होत नाही.
सो आता तुम्ही मला विचाराल सर याच्यात डिस्क्वालिफाय होण्याचे चान्सेस आहेत का, तर हो आहे. कोणाच्या बाबतीत, फॉर एक्झाम्पल माझी एक फ्रेंड आहे म्हणजे म्हणजे ती UPSCतूनच सिलेक्ट झालेली आहे. तिनं जेव्हा पहिला अटेम्प्ट दिला होता तेव्हा ती प्रिलिम्स क्रॅक झाली आणि मेन्सचा पण चांगला, म्हणजे प्रॉपर तयारी करून, आमच्याच ग्रुपमधली होती, प्रॉपर तयारी करूनच देत होती ती. पण तिचं अपब्रिंगिंग जे आहे लहानपणापासून एकदम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं होतं आणि इंग्लिशशिवाय ती पाहत पण नव्हती, बोलत पण नव्हती वगैरे वगैरे. तिच्या बोलण्यात पण मराठी कमी आणि इंग्लिश जास्त असायची. सो झालं असं, जेव्हा तिनं मग आयोगाचा पेपर दिला, आयोगाच्या पेपरमध्ये इंग्लिशमध्ये ती क्वालिफाय झाली, पण तिनं मराठी, आता महाराष्ट्रातली आहे म्हटल्यानंतर तिला मराठीचा पेपर द्यायचा होता UPSCमध्ये. सो ती तिथं क्वालिफायच होऊ शकली नाही, कारण तिला मराठी लिहिताच येत नव्हती आणि वाचताना पण तिला अवघड जायची म्हणजे. सो तिथं ती डिस्क्वालिफाय झाली. मग याच्यामध्ये विचारतात काय सर नेमकं, तर मराठीमध्ये तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये मराठीत एक लघुनिबंध लिहायचे असतात. हे खूप मोठे मोठे असतात निबंध, इथं लघुनिबंध असतात. प्रेसेस रायटिंग आपण ज्याला म्हणतो, सारांश लेखन ज्याला म्हणतो, सो ते लिहायचे असतात. शब्दार्थाची ओळख आहे का तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला थोडंसं ते चेक केल्या जाते. त्यानंतर पॅराग्राफ्स दिलेले असतात, त्यावरून क्वेश्चन सोडवायचे असतात, म्हणजे तुम्हाला मराठीचं आकलन होते का, सो ह्याच्यात चेक केल्या जाते. आणि ॲक्च्युली म्हणजे नॉर्मली आता मी ज्या बॅकग्राऊंडमधून आहे, माझं मराठी पण चांगलं आहे आणि इंग्लिश पण चांगलं आहे, बरोबर. 10वीपर्यंत मी मराठी शाळेत शिकलेलो आहे, त्यामुळे माझं मराठी चांगलं आहे, इंग्लिशही चांगलं आहे. त्यामुळे हे 2 पेपर इझिली त्या ठिकाणी क्वालिफाय होऊन जातात. त्या पोरांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. पण एखादा पोरगा आहे ज्याच्या इंग्लिशमध्ये लयच वांदे आहे, त्यांनी आत्तापासून इंग्लिशवर काम करायला सुरुवात करायची. मग कशी करणार, तर इंडियन एक्सप्रेस हे वर्तमानपत्र आहे पहा, हे थोडं थोडं वाचायला सुरुवात करायची. येतं लक्षात, ज्यांचे मराठीचे वांदे आहे त्यांनी लोकसत्ता वाचायला सुरुवात करायची. लोकसत्ता हे वर्तमानपत्र परफेक्ट आहे. लोकसत्तासारखे आर्टिकल कुठल्याही मराठी पेपरमध्ये येत नाही. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे ॲनालिटिकल डाटा तुम्हाला पाहिजे असतो, हा लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये उत्तम आलेला असतो. लोकसत्ताच्या प्लॅटफॉर्मवर आहे म्हणून त्या पेपरची तारीफ करतो अशातला प्रश्न नाही आहे. तुम्ही मराठी पेपर उचलून पहा, स्वतः चेक करून पहा, तुम्हाला लोकसत्तासारखे आर्टिकल्स तुम्हाला कुठेही वाचायला मिळणार नाही. सो त्याच्यात कन्क्लुजन पण चांगले दिले असतात, जे तुम्ही ॲन्सर रायटिंगमध्ये युटिलाइज करू शकता. पुढे जाऊया. मग आता आपल्याला त्याच्यावरतीच भाष्य करायचं आहे. मग आता मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा सर, सुरुवात कशी करायची, तर सर्वात पहिल्यांदा तुमच्यासाठी बायबल जे आहे, सो ते म्हणजे तुमचा अभ्यासक्रम आहे. सो माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही सिलेबस जो आहे तो तळहातावरच्या फोडासारखं जपलं पाहिजे आणि तो तुमचा बायबल आहे. सर्वात पहिल्यांदा अभ्यास करताना मग इतिहास आहे, चला मी इतिहासाचा अंदाधुंद अभ्यास करतो असं करू नका. सिलेबसमध्ये इतिहासाशी संबंधित कोणकोणते पॉईंट आहे त्याचाच अभ्यास करा. भूगोलामध्ये कोणकोणते पॉईंट आहे, समाजशास्त्रात कोणकोणते. सो अभ्यासक्रमानुसार तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबसचा अभ्यास करायचा आहे. मग आता सर अभ्यास करायचा कसा ते पण आम्हाला सांगा सर तुम्ही. आता अभ्यास म्हणजे काय, तुम्हाला लक्षात घ्या, आता 2 प्रकार असतात. काही मुलं रट्टा मार असतात, म्हणजे रट्टा मारतात, सो ते काही चुकीचं नाही, त्यांच्या ठिकाणी बरोबर असतात. आणि काही लोक समजून उमजून अभ्यास करतात. मग सर याच्यापैकी बेस्ट कोणते आहे UPSC आणि आता नवीन पॅटर्ननुसार MPSC राज्यसेवेसाठी. सो याच्यासाठी रट्टा मारणाऱ्या पोरांपेक्षा जे लोक समजून उमजून गोष्टी लक्षात ठेवतात आणि समजून उमजून अंडरस्टँड करतात. कारण पहा, जुन्या सिलेबसनुसार राज्यसेवेच्या, MPSC राज्यसेवेच्या जुन्या सिलेबसनुसार ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे तिथं रट्टा मारण्याला महत्त्व होतं. तुम्हाला आर्टिकल लक्षात ठेवावे लागायचे, सब आर्टिकल लक्षात ठेवावे लागायचे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर पाठांतरावर जास्त भर असायचा, म्हणजे आकडे उकडे जरा जास्त तुम्हाला लक्षात ठेवावे लागायचे. पण UPSCच्या धर्तीवरती आता अभ्यासक्रम बदलल्यामुळं सो तुमच्या अंडरस्टँडिंगला, कारण तुम्हाला पेपर लिहायचे आहे आणि माणूस पेन तेव्हाच ठेवू शकतो, लिहू तेव्हाच शकतो जेव्हा तुमचा तो डेटा मेंदूमध्ये राहील. आणि मेंदूमध्ये तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही त्याचा ॲनालिटिकली अभ्यास कराल, समजून उमजून अभ्यास कराल. म्हणून या ठिकाणी समजून उमजून अभ्यास करण्याला काय आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग 2 प्रकारे करू शकता तुम्ही. एक म्हणजे अभ्यास साहित्य वाचून. सो अभ्यास साहित्य जे आहे आता फॉर एक्झाम्पल, आणि अभ्यास साहित्य हे मर्यादित असलं पाहिजे, लक्षात घ्या. काय आता इतिहासासाठीच म्हटलं तर मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला 7-8 पुस्तकं दिसतात. मग काय तुम्ही 7-8 पुस्तक वापरणार का, तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. जे ऑथेंटिक मटेरियल आहे, सर्वात ऑथेंटिक मटेरियल कोणतं आहे, NCERT. सो CBSCला जे NCERT बुक, आपल्या इथं जसं बालभारती स्टेट बोर्डसाठी काय करते, बालभारती पुस्तकं बनवते, तसं CBSCच्या सिलेबससाठी NCERT पुस्तकं बनवते, परंतु ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात. मग सर मराठी मुलांनी काय करायचं, तर आमच्या अकॅडमीतर्फे आम्ही त्याला मराठी ट्रान्सलेट करून देतोय, एक मटेरियल अकॅडमीकडून जनरेट करतोय. सो महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेमच राहणार नाही की बाबा मराठीमध्ये मटेरियल अवेलेबल नाही आहे. सो आम्ही करून देतोय. त्यात आणखी लोकसत्तांनी एक काय केलेलं आहे, सुंदर इनिशिएटिव्ह हाती घेतला, म्हणजे खूप आधीच घेतलाय बरं का. मी लेक्चर आज डिलिव्हर करतोय, लोकसत्तांनी तो 1 वर्ष आधीच केलेला आहे.
येतं लक्षात. सो मी म्हणा, माझ्यासारखे आणखी माझे जे तज्ज्ञ आमचे सहकारी आहे अकॅडमीतले, सो ते सगळेजण लोकसत्तामध्ये जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, सो त्यांचं जे ऑनलाईन ॲप आहे त्याच्यावरती ते काय करत असतात, आर्टिकल लिहित असतात आणि हे आर्टिकल तुमच्या सिलेबसला धरून असतात आणि ते सगळे एका ठिकाणी कंपाईल आहे. समजा आंतरराष्ट्रीय संबंध आहे, सो त्याचे आर्टिकल्स, गव्हर्नन्सचे आर्टिकल्स, पर्यावरणाचे आर्टिकल्स, हिस्ट्रीशी रिलेटेड आर्टिकल्स, हे सगळे कंपाईल त्यांनी मराठीत केलेले आहे. तुम्ही जाऊन डायरेक्ट त्याच्या प्रिंट पण काढू शकता किंवा ऑनलाईन पण वाचू शकता. येतं लक्षात. ते पण काय आहे, उत्तम अभ्यास साहित्य आहे. ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. म्हणजे लोकसत्ताच्या त्या न्यूजपेपरवर किंवा लोकसत्ताचं काही सबस्क्रिप्शन वगैरे असेल तर ते पण तुम्ही बघून घ्या. सो त्याच्यावरती तुम्हाला ते अभ्यास साहित्य त्या ठिकाणी आर्टिकल्सच्या स्वरूपात व्यवस्थित मिळून जाईल. आणि पुस्तकाच्या स्वरूपात वाचायचं असेल तर अकॅडमी पण तुम्हाला अवेलेबल करून देते. याच्यावरती आपण एक स्पेशल लेक्चर घेऊ. कोणतं अभ्यास साहित्य वाचलं पाहिजे, कोणकोणतं अभ्यास साहित्य ऑथेंटिक या कॅटेगरीमध्ये जाते, कोणत्या केसमध्ये NCERT तुम्ही वाचले पाहिजे, कोणत्या याच्यामध्ये रेफरन्स बुक तुम्ही वाचले पाहिजे, मी याच्यावरती स्पेशल लेक्चर कंडक्ट करेल. आणि दुसरं आहे लेक्चर्स थ्रू जायचं. म्हणजे कसं असते, भरपूर लोकांना, म्हणजे मी जिथपर्यंत मला माहिती आहे की जे कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन करतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं, सो ते लोक असे काही लहानपणापासून अभ्यासू किडा आणि पुस्तकं वाचायला आवडते बाबा ह्या कॅटेगरीतले नसतातच मुळात. सो ते पुस्तकं का वाचतात, कारण त्यांना परीक्षा पास करायची असते. आणि तोच ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे की आपल्याला इंटरेस्ट म्हणून पुस्तकं वाचायचे नाही आहे, आपल्याला प्रगाढ पंडित बनायचं नाही पुस्तकं वाचून, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. मग अशा वेळेस पुस्तकं वाचण्यापेक्षा बेस्ट माध्यम असते ऑडिओ व्हिज्युअल. जसं आता मी तुम्हाला गाईड करतो आहे. सो ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय, मी तुम्हाला हे जे नॉलेज देतो ते थेट तुमच्या ब्रेनमध्ये चाललं आहे ना, आणि कमी वेळात जास्त चाललं आहे. हेच जर तुम्ही वाचून करतो म्हटलं त्याला भरपूर वेळ लागला असता. सो त्यामुळं लेक्चर्स किंवा मार्गदर्शन घेणे तज्ज्ञ मंडळीचं, हा पण त्याच्यावरचं बेस्ट. सो येणं प्रकारे काय आहे, सेल्फ स्टडी करून म्हणा, लेक्चर थ्रू जाऊन म्हणा, मार्गदर्शन घेऊन म्हणा, सगळं कोणत्याही मार्गाने जा. तुमचं ओव्हरऑल काय होणं गरजेचं आहे, अभ्यासक्रमानुसार अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जे लोक म्हणजे नॉर्मली विद्यार्थी अवॉइड करतात. आता बघा, तुम्ही पाहिलं असेल तुमच्या वर्गामध्ये लहानपणापासून ही गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की काही विद्यार्थी असतात ते नेहमी टॉपर येतात. म्हणजे मी माझ्या 10वीपर्यंत, 12वीपर्यंत तर नाही म्हणता येणार, पण 10वीपर्यंत मी टॉपर राहिलेलो आहे. माझ्या शाळेचा मी टॉपर होतो. म्हणजे टॉप 3 मध्ये, म्हणजे पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक माझा नेहमी यायचा. मग आता मी कसा विचार करायचो याच्यामध्ये, टॉपर लोक कसे, कारण तुम्हाला आता इथं तर तुम्हाला भारतात आणि महाराष्ट्रात टॉप यायचं आहे. मग टॉपर लोक कसा विचार करतात, सामान्य विद्यार्थी कसा विचार करतात ते सांगतो. सामान्य विद्यार्थी काय करतात, अभ्यासक्रम पाहतात, अभ्यास करतात आणि मग परीक्षेला जातात. जेवढे प्रश्न आले तेवढ्याचे उत्तर सोडवतात. प्रश्नातलं जेवढं, म्हणजे जेवढे प्रश्न जमले तेवढे सोडवतात. त्या प्रश्नामधलं जेवढं येते तेवढं लिहितात, घरी येतात, मार्क्स पडतात 70%. ते मग तेवढ्या याच्यात समाधानी असतात, ठीक आहे 70% मार्क पडले. आता इथं तसं नाही आहे. इथं तुम्ही 70%, 60%, 40%, 30% जेवढे पडले तेवढे असं नाही. तुम्हाला इथं मेरिटच यायचं आहे. आणि मेरिट तुमच्या कॉलेजमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात यायचं आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये उलटा विचार करावा लागतो. काय विचार करावा लागतो की मला रँक होल्डर बनायचं आहे. नंबर 1, रँक होल्डर बनण्यासाठी मला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. नंबर 2, परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्यासाठी माझे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. नंबर 3, जसं आमच्या क्लासमधले मी किंवा माझे टॉपर जे मित्र आहे, सो ते असाच विचार करायचे की पेपर कसा येणार आहे. सो ते विचार करायचे पेपर कसा येणार आहे, त्या पेपरमध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने येणार आहे आणि त्या क्वेश्चनचे मी आन्सर कसे लिहिले पाहिजे. मग ते आन्सर तसे लिहिण्यासाठी माझ्याकडे कोणतं नॉलेज असलं पाहिजे, त्यानुसार अभ्यास. ते ह्या नाही विचार करायचे, अभ्यासक्रम, अभ्यास आणि मग जेवढे पडतील तेवढे, असं नाही. जेवढे पडतील तेवढे नाही, 90च पडले पाहिजे, 95च पडले पाहिजे 100 पैकी, किंवा 100 पैकी 90च मिळाले पाहिजे. मी 8वी 9वी 10वीच्या बाबतीत बोलतोय किंवा 11वी 12वीच्या बाबतीत बोलतोय. सो तेवढेच पडले पाहिजे. तेवढे पाडण्यासाठी मला काय करायचं आहे, कशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे, इंट्रोडक्शन कशा पद्धतीने लिहायचे, बॉडी कशा पद्धतीने लिहायची आहे, कन्क्लुजन कशा पद्धतीने लिहायचं आहे. सो याचा ते विचार करतात आणि म्हणून ते बरोबर तेवढे मार्क्स काढतात आणि पास होतात. मग आपल्याला पण त्या पद्धतीने जावं लागणार. सो फक्त अभ्यासक्रम आणि अभ्यास करून उपयोगाचं नाही आहे. तुम्हाला आयोग प्रश्न कशा पद्धतीने विचारते, सो याच्या सरावाला तेवढंच महत्त्व आहे जेवढं तुमच्या अभ्यास करण्याला महत्त्व आहे. जर तुम्ही दिवसातले 70% वेळ हा अभ्यासाला देत असाल तर 30% वेळ, 20 ते 30% वेळ तुम्ही प्रश्नांच्या सरावांना पण दिला पाहिजे. आता आपण अभ्यास केलेला आहे. समजा एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासला, कुठला टॉपिक अभ्यासला, सो पर्यावरणातला एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासलेला आहे, प्रदूषण नावाचा. पण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तुम्ही प्रदूषणावर कोणकोणत्या आयोगाने प्रश्न विचारले. मग प्रश्न विचारल्यानंतर लक्षात येते
की यार पुस्तकात तर आपण सगळं वाचलेलं आहे, पण प्रश्न जर वेगळ्याच पद्धतीने विचारलं, मग ह्या पुस्तकातलं आपण जेवढं वाचलं तेवढं सफिशियंट नाही आहे, आपल्याला इंटरनेट म्हणा किंवा इकडून तिकडून म्हणा लेक्चरमधून व्हॅल्यू ॲडिशन करण्याची गरज आहे, किंवा आपण जे वाचलेलं आहे त्याला अशा पद्धतीने ट्विस्ट करण्याची गरज आहे. मग तुम्ही काय करता माहिती आहे का, परत हा बाण वापस काढलेला आहे मी, म्हणजे प्रश्नाकडे पाहून परत तुम्ही अभ्यास करायला लागता. त्याच्यामध्ये जे पॉईंट सुटून गेलेले आहे त्याचं एक नोट्स बनवता, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता. आता तुम्ही प्रॉपर UPSC आणि MPSC राज्यसेवेचा नवीन पॅटर्ननुसार अभ्यास करताय. जेव्हा तुम्हाला हे रिअलाइज होते की पुस्तकातला अभ्यास करूनही माझे हे प्रश्न सुटत नाही आहे, मला आणखी याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करण्याची गरज आहे, किंवा प्रश्न जरी सुटले तरी मला त्याला चांगले मार्क्स मिळणार नाही, कारण तेवढाच अभ्यास सगळे महाराष्ट्रातले पोरं करतायत, एवढा डेटा देऊन मला आउटपुट मिळणार नाही आहे, मग मला आणखी त्याच्यामध्ये काय करता आलं पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन करता आलं पाहिजे. सो मग तुम्ही ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायला लागता. याच्यामध्ये काय करायला लागता, व्हॅल्यू ॲडिशन. क्वेश्चन प्रमाणे नॉलेज तुम्ही मोल्ड करायला सुरुवात करता, त्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने परीक्षेसाठी तयार होत असता. म्हणजे याच्यात कसं आहे, प्रश्नांचा सराव केल्यानंतर परत तुम्ही अभ्यास करता, परत अभ्यास केल्यानंतर परत प्रश्नांचा सराव करता. ही जी सायकल आहे ही तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं परफेक्ट बनवण्यासाठी मदत करते. सागर सरांचं हे मार्गदर्शन तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, पास होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. आता लक्षात घ्या काय व्हायचं माहिती आहे का आधी. सो ही जी परीक्षा आहे, आता हे एवढे मोठे मोठे पदं आहे, यासाठी पोरं 10-10 वर्षी तयारी करायला पण तयार आहेत. म्हणजे हे पदच एवढे मोठे IAS IPS डेप्युटी कलेक्टर DYSP. सो ह्या पदासाठी म्हणजे जाऊ द्या ना, दुसऱ्याचं कशाला एक्झाम्पल घ्यायचं, आम्हीच 10-10 वर्ष तयारी केलेली आहे परीक्षांची. मग आता आम्ही हाच विचार करायचो, यार 10व्या वर्षी का होईना लागलो तर डायरेक्ट IAS बनणार ना, डायरेक्ट IPS बनणार ना. मग आता गोष्ट अशी आहे, आयोग ह्या चाळणी परीक्षा का बरं घेते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत ही का बरं घेते, कारण सुटेबल कॅन्डिडेट त्यांना मिळाला पाहिजे, तो तेवढा टॅलेंटेड असला पाहिजे त्याला जिल्हा सांभाळण्यासाठी. मात्र एखादा कॅन्डिडेट 10 वर्ष अभ्यास करतोय आणि परीक्षा देतोय, आणि एखादा कॅन्डिडेट हुशार आहे, शार्प आहे, पण त्याचा अभ्यास 1च वर्षाचा आहे, आणि दोघांनाही परीक्षेत नेऊन बसवलं, एकाने 10 वर्ष रट्टा मारला, एक टॅलेंटेड आहे तो येऊन देतोय पण 1च वर्षाचा अभ्यास आहे, त्यामध्ये 10 वर्ष रट्टा मारणारा पोरगा सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु त्या पोराकडे तेवढी बौद्धिक क्षमता असेल का जिल्हा सांभाळण्याची, याची काही गॅरंटी नाही. कारण तो परीक्षा पास करतोय. का बरं परीक्षा पास करतोय, कारण त्याने 10 वर्ष अभ्यास केलेला आहे. मी माझ्या इतिहास ऑप्शनलचा 10 वर्ष अभ्यास केलेला आहे, आणि तुम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे, दोघांनी परीक्षा दिली, पास कोण होईल, मीच होईल. का बरं, कारण 10 वर्षाचा अभ्यास आहे, मेन्स देण्याचा अनुभव आहे, मुलाखती देण्याचा अनुभव आहे, सिलेक्शनचे चान्सेस. पण आयोगाला माझ्यासारखे कॅन्डिडेट नको आहे ना. आयोगाला काय पाहिजे, एका अटेम्प्टमध्ये येणारे हुशार पोरं पाहिजे. मग त्यांचं असा कल आहे आयोगाचा की क्वेश्चनच असे टाकायचे की जे क्वेश्चन टाकल्यानंतर एखादा नवीन तयारी करणारा पोरगा आणि एक जुना तयारी करणारा पोरगा हे एका लेवलला आले पाहिजे. मग कसे क्वेश्चन टाकावे, जर आपण समजा असं म्हटलं जवाहरलाल नेहरूवर क्वेश्चन टाकला तर ऑब्वियस आहे 10 वर्ष अभ्यास करणारा सागर किंवा 10 वर्ष अभ्यास करणारे सागर सर चांगला सोडवतील. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये असे जर प्रश्न टाकले की बाबा जे काय असतील दोघांनाही सारख्या पातळीवर आणतील, जवाहरलाल नेहरूंचा प्रश्न हा सारख्या पातळीवर आणणारा नाही आहे दोघांना, असे प्रश्न टाकले पाहिजे. मग हे प्रश्न आणायचे कुठून, ते प्रश्न येतात करंट अफेअरमधून, चालू घडामोडीमधून. कारण चालू घडामोडी अशी गोष्ट आहे की एखादी घटना घडली 2 महिन्यापूर्वी तर मलाही 2 महिनेच भेटत आहेत अभ्यास करायला, हा नवीन कॅन्डिडेटला 2 महिने भेटत आहेत, म्हणजे दोघंही जण एका लेवलला येतात आणि खऱ्या अर्थाने टॅलेंटेड विद्यार्थी सिलेक्ट होतो. म्हणून लक्षात ठेवा, आजकाल झालेलं असं आहे की आयोगाचं स्टॅटिक डाटा क्वेश्चन विचारण्याचे जे पर्सेंटेज आहे ते कमी होत चाललेलं आहे. ते आता फक्त 30 ते 40% राहिलेलं आहे. पण जो डायनॅमिक डेटा आहे, जो काळानुसार बदलतोय, त्याच्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण आयोगाचं किती झालेलं आहे, 60 ते 70%. आणि डायनॅमिक डेटा विचारण्याचं प्रमाण वाढल्यामुळं चालू घडामोडीच्या तयारीला त्या ठिकाणी महत्त्व वाढलेलं आहे. म्हणून तुम्ही आता इथून पुढं डेली न्यूजपेपर रीडिंग, आधी जेव्हा ऑब्जेक्टिव्ह होती MPSC राज्यसेवा, मी पोरांना सांगायचो मंथली मॅगझिन्स वाचा. आता मंथली मॅगझिन वाचून होणार नाही, तुम्हाला तो विषय समजून घ्यावा लागणार. सो त्याच्यामध्ये आपल्या हिस्ट्री, जॉग्राफीत, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत त्या वाचाव्या लागणार, तो विषय समजून घ्यावा लागणार. आणि एवढंच नाही तर तुम्हाला स्वतःचे कन्क्लुजन द्यावे लागणार ॲज अ अधिकारी म्हणून. तुम्ही असले असते तर तिथं काय केलं असतं, सो याचे काय परिणाम होतात भारताच्या भविष्यावरती, किंवा भारताला जे विश्वगुरू बनायचं आहे सो त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतात, सो ते तुम्हाला लिहायचे आहेत पेपरमध्ये. आणि सो ते लिहिण्यासाठी
तुम्हाला तयारी करण्यासाठी तुम्हाला आर्टिकल्स जे असतात न्यूजपेपरमध्ये ते मदत करत असतात. कारण जे लोक हे लिहित असतात, आता एखादा विषय आहे आंतरराष्ट्रीय संबंध, त्यात तुम्ही तज्ज्ञ नाही आहे ना, पण जो तज्ज्ञ माणूस आहे त्यानं त्याचे मतं दिलेले असतात, त्याला जास्त व्हॅल्यू असते. ते तज्ज्ञ मतं तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला स्वतः ते जनरेट करायचं नाही आहे पोरांनो डोकं लावून. तुम्हाला जे ऑलरेडी तज्ज्ञ लोकांनी म्हटलेलं आहे ते अडॉप्ट करायचं आणि परीक्षेत नेऊन ओकायचं आहे म्हणजे. सो यामुळे तुम्हाला चांगली रँक प्राप्त होऊ शकते. पुढे जाऊया. आता आपण थोडंसं मुख्य परीक्षेबद्दल भरपूर बोललो, आता आपण पूर्व परीक्षेवर प्रकाश टाकूया. पूर्व परीक्षा ही 400 मार्काची आहे. 2 पेपर असतात. पेपर 1 सामान्य अध्ययनाचा आणि पेपर 2 CSATचा. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण हे विषय असतात. सो ह्याचे 100 क्वेश्चन्स असतात जे तुम्हाला 2 तासात सोडवायचे असतात आणि त्याला 200 मार्क्स असतात. ह्या 200 मार्क्सपैकी मेरिट लागतो म्हणून ह्या विषयांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतात. दुसरा जो पेपर आहे तो क्वालिफाईंग आहे, त्याला आपण CSAT म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. सो त्याला म्हटल्या जाते. या पेपरमध्ये काय असते? सो या पेपरमध्ये आकलन असते. आकलन म्हणजे पॅसेजेस दिलेले असतात, सो ते वाचून तुम्हाला उत्तरं सोडवायची असतात. दुसरं असते बुद्धिमत्तेचे क्वेश्चन, तिसरं असतात गणितांचे क्वेश्चन आणि चौथे असतात डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता, की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या 4 पैकी कोणता ऑप्शन ॲज अ डिसिजन म्हणून घ्याल. सो हे असते त्याच्यामध्ये. सो हे याच्यावरती 80 मार्काचे 80 क्वेश्चन्स असतात. टोटल मार्क्स 200 असतात आणि हा जो विषय आहे हा अर्हताकारक आहे म्हणजे क्वालिफाईंग आहे. म्हणजे याच्यात तुम्ही 200 पैकी 33% मार्क, 33% म्हणजे 66 मार्क, 100ला 33, 200ला 66, 200 पैकी जर 66 मार्क पडत असतील तरच तुमचा हा पेपर चेक होतो. जसं मुख्य परीक्षेचा आहे ना, सो मुख्य परीक्षेमध्ये जर तुमचे 300 पैकी तुम्ही जर 75 मार्क मिळवले मराठी आणि इंग्लिशमध्ये तर तुमचे बाकीचे पेपर चेक होतात कारण ते क्वालिफाईंग आहे. तसंच इथं तुमचा हा CSAT विषय काय आहे? क्वालिफाईंग आहे. तुम्ही जर याच्यात 200 पैकी 66 मिळवले तरच तुमचा सामान्य अध्ययनचा पेपर चेक होतो, नाही तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या पहिल्या स्टेजमधून बाहेर आहे. येतं लक्षात? म्हणून ह्या गोष्टींचा अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे. सो याच्यावरती मेरिट लागतो. आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला, पूर्व परीक्षेची तयारी तुम्हाला 6 महिन्यात करायची आहे शेवटच्या. आता खूप जणांना हा प्रश्न पडला असेल म्हटलो की 6 महिन्यामध्ये पूर्व परीक्षेची तयारी होते का? तर तुम्ही याच्यात विषय पहा. इतिहासाचा मेन्समध्ये ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही आन्सर रायटिंग पण केलेली आहे, म्हणजे ऑटोमॅटिक सखोल अभ्यास झालेला आहे. भूगोलाचा पण सखोल अभ्यास झालेला आहे. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण, अरे हे तर सगळे सब्जेक्ट मी मेन्समध्ये ऑलरेडी अभ्यासलेले आहे. फक्त मला काय करायची आहे, शेवटच्या 6 महिन्यामध्ये रिव्हिजन करायची आहे. आणि मागच्या वेळेस काय केले होते, रायटिंगची प्रॅक्टिस केली होती. आता तुम्हाला सराव म्हणून काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्हची, बहुपर्यायीचे भरपूर सारे. आता प्रॅक्टिस पण करताना पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं? प्रॅक्टिस करत असताना पहिलं प्राधान्य हे कशाला असलं पाहिजे? तुमचं PYQsला असलं पाहिजे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले कसे क्वेश्चन्स आहेत हे पहिले सोडून घेतलं पाहिजे तुम्ही. आणि नंतर सरावासाठी प्रश्न असतात ते तुम्ही सोडवले पाहिजे. म्हणजे इकडं रिव्हिजन चालू, रिव्हिजन नंतर क्वेश्चन सॉल्विंग चालू, क्वेश्चन सॉल्विंग नंतर व्हॅल्यू ॲडिशन, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो शेवटच्या 6 महिन्यामध्ये जे नवीन म्हणजे जे मेन्सचा अभ्यास करताना अशा काही गोष्टी ज्या तुमच्या सुटून गेलेल्या आहेत परंतु पूर्व परीक्षेत त्या विचारलेल्या आहे, सो त्यालाच आपण काय म्हणतो, व्हॅल्यू ॲडिशन. सो तुम्हाला दिवसभरामध्ये एकच ॲक्टिव्हिटी करायची आहे, सो ते म्हणजे रिव्हिजन देणे. झालेल्या विषयांना, हे जे क्रम मगाशी मी तुम्हाला दाखवला होता, सो ह्या सगळ्या विषयांना रिव्हिजन देणे. सो ह्याच्यावरती आधारित असणारे क्वेश्चन सोडवणे, त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणे, येत्या लक्षामध्ये. आणि कंटिन्युअसली चालू घडामोडीचा अभ्यास करत राहायचा आहे, कारण चालू घडामोडी रोज घडत असतात. ह्या गोष्टी तुम्हाला शेवटच्या 6 महिन्यात करायच्या आहे. ह्या 6 महिन्यापैकी जेव्हा परीक्षेला 3 महिने राहिलेले असतात तेव्हा तुम्ही प्रॉपर जे आयोगाप्रमाणे दिवसाचा शेड्यूल करून तुम्ही एक पेपर जो सामान्य अध्ययनाचा आहे तसा तुम्ही टेस्ट सिरीज असतात वेगवेगळ्या अकॅडमीजच्या, सो तो तुम्ही बरोबर एखाद्या क्लासमध्ये बसून तो त्या ठिकाणी पेपर सॉल्व्ह केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून वेळेवरती आपली गफलत होता कामा नये. सो 3 महिने जेव्हा परीक्षेला राहिलेले आहेत तेव्हा तुम्ही फुल स्ट्रेंथचे, म्हणजे सामान्य अध्ययनाचा 100 क्वेश्चनचा आणि CSATचा तुमचा 80 क्वेश्चनचा पेपर हे रोज तुम्ही सोडवले पाहिजे. म्हणजे 30 ते 90 शेवटच्या 3 महिन्यामध्ये 90 पेपर तुमचे, 90 पेपर GS आणि 90 पेपर CSAT. आता CSATचे एवढे सोडवायची गरज नाही क्वालिफाईंग असल्यामुळे, 30 जरी सोडवले तरी खूप आहे. सो 90 पेपर जर तुम्ही GSचे आणि 30 पेपर जर तुम्ही CSATचे सोडून मग त्या ठिकाणी परीक्षेला जात असाल, राज्यसेवा असू द्या का UPSC, तुम्हाला पास होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. तुमची बेस्ट प्रॅक्टिस झालेली आहे, म्हणून पोट्ट्यांनो प्लॅनिंगला महत्त्व आहे.
सो तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे लिहून आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असे मायक्रो ॲनालिसिस मी घेतले पाहिजे का, सागर सरांनी घेतले पाहिजे का, हे पण तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.